हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. प्रिव्हियस लेक्चरला आपण डेफिनाइट इंटिग्रेशन हा न्यू टॉपिक स्टार्ट केला होता. या टॉपिक मध्ये डेफिनाइट इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याच्या दोन मेथड्स पैकी पहिली मेथड जी आहे डेफिनाइट इंटिग्रेशन बाय लिमिट ऑफ सम, या मेथडचे बेसिक कन्सेप्ट आपण बघितले होते. त्यानंतर एक्सरसाइज 4.1 आपण कंप्लीट केली होती. आज आपण डेफिनाइट इंटिग्रेशन फाइंड आउट करण्याची सेकंड मेथड जी आहे बाय फंडामेंटल फॉर्म्युले. डेफिनाइट इंटिग्रेशन बाय फंडामेंटल फॉर्म्युले ही मेथड आज बघणार आहोत. या मेथड मध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन माहित असणं आवश्यक आहे. तर त्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. आजचा फर्स्ट कन्सेप्ट काय आहे बघा, फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. लेट f be the continuous function defined on closed interval a comma b. Let f be the continuous function defined on closed interval a comma b. If integration of f of x dx या फंक्शनचं इंटिग्रेशन g of x plus c असं मिळत असेल, then integration from a to b f of x dx is equal to f of x dx या फंक्शनचं इंटिग्रेशन g of x plus c मिळतं. हे डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण इथं मेन्शन करतो. म्हणजेच लिमिट a to b असं आपण मेन्शन करतो आहे. नेक्स्ट स्टेपला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो g of b plus c minus g of a plus c असं आपण लिहितो आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करतो आहे. इज इक्वल टू g ऑफ b प्लस c, या मायनस साइन मुळे ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होतील. मायनस g ऑफ a मायनस c, हे प्लस c मायनस c कॅन्सल झालं तर मला मिळालेला आहे g ऑफ b मायनस g ऑफ a. याचाच अर्थ इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx is equal to g of b minus g of a, where a is lower limit and b is upper limit. a ला आपण लोअर लिमिट म्हणतो आहे आणि b ला आपण अप्पर लिमिट म्हणतो आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टला आपण फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस असं म्हणतो आहे. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx is equal to g of b minus g of a. ओके, याला आपण फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस असं म्हणतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहे रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन्स. नेक्स्ट बेसिक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. फर्स्ट रूल, इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x plus g of x dx is equal to integration from a to b f of x dx plus integration from a to b g of x dx. इथं फक्त इंटिग्रेशन आपण सेपरेट केलेलं आहे. तसंच या ठिकाणी इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x minus g of x dx is equal to
इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx माइनस इंटिग्रेशन फ्रॉम a to b g of x dx. या ठिकाणी सुद्धा इंटिग्रेशन आपण सेपरेट केलेलं आहे. थर्ड रूल, इंटिग्रेशन फ्रॉम a to b k f of x dx is equal to k into इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx असं आपल्याला मिळणार आहे. where k is नॉन झिरो कॉन्स्टंट. k हा नॉन झिरो कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, नॉन झिरो कॉन्स्टंट असणार आहे. तर दीज आर दी रूल्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन्स. प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स. नेक्स्ट कन्सेप्ट प्रॉपर्टीज ऑफ डेफिनाइट इंटिग्रल्स आपण बघत आहोत. फर्स्ट प्रॉपर्टी, इंटिग्रेशन फ्रॉम a to a f of x dx is equal to 0. या प्रॉपर्टीला इक्वल लिमिट प्रॉपर्टी, कारण अप्पर लिमिट आणखी लोअर लिमिट इथं इक्वल दिसत आहे, म्हणून या प्रॉपर्टीला आपण इक्वल लिमिट प्रॉपर्टी असंही म्हणू शकतो. जर लिमिट इक्वल असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट 0 लिहू शकतो. याचं प्रूफ मी इथं लिहितो आहे. लेट इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x plus c असं मिळत असेल, then इंटिग्रेशन फ्रॉम a to a f of x dx is equal to g of x plus c. इथं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आपण मेन्शन करणार. बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसच्या आधारे इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार, म्हणजेच g of a plus c मायनस g of a plus c. इथं अप्पर लिमिट a भरलं आणि लोअर लिमिट सुद्धा a पुट केलेला आहे. सेम ब्रॅकेट मधून सेम ब्रॅकेट मायनस झालं तर मला याचा आन्सर 0 मिळणार आहे. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a to a f of x dx is equal to 0 मिळालं. जर अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट इक्वल असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपण डायरेक्ट 0 लिहिणार आहे. या प्रॉपर्टीला आपण प्रॉपर्टी ऑफ इक्वल लिमिट असंही म्हणू शकतो. जर डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट इक्वल असतील तर त्याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट 0 लिहिणार आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 2. नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 2 काय आहे बघा. इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to minus integration from b to a f of x dx. इथं लिमिट a to b होतं, इथं लिमिट b to a केलेलं आहे, म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इंटरचेंज केलेले असल्यामुळं या प्रॉपर्टीला इंटरचेंज ऑफ लिमिट प्रॉपर्टी असं आपण म्हणू शकतो. तर याचं प्रूफ मी इथं लिहितो आहे. लेट इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x plus c. f of x dx या फंक्शनचं इंटिग्रेशन g of x plus c जर येत असेल देन याची ही लेफ्ट साइड्स मी विचारात घेतो. इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to g of x plus c आणि इथं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट मी मेन्शन करणार. बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसच्या आधारे मी हे असं लिहू शकतो. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच g of b plus c मायनस g of a plus c. नेक्स्ट स्टेपला g of b
प्लस सी, या मायनस साइन मुळे साइन चेंज होईल, मायनस जी ऑफ ए मायनस सी, प्लस सी मायनस सी कॅन्सल केलं तर मला मिळणार आहे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स मला मिळालेला आहे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए, याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. त्यानंतर मी राईट हँड साइड विचारात घेतो, मायनस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू, हे मायनस साइन ऍज इट इज राहील, याचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी लिहिणार, अप्पर लिमिट आणखी लोअर लिमिट मेन्शन करणार, ए आणखी बी अप्पर लिमिट लोअर लिमिट मेन्शन केलं, इज इक्वल टू हे मायनस साइन ऍज इट इज ठेवतो, इथं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार, म्हणजेच इथं लिहिणार जी ऑफ ए प्लस सी अप्पर लिमिट भरलं, मायनस लोअर लिमिट जी ऑफ बी प्लस सी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू हे मायनस साइन ऍज इट इज लिहितो, इन कर्ली ब्रॅकेट जी ऑफ ए प्लस सी, या मायनस साइन मुळे ब्रॅकेट मधली साइन चेंज होतील, मायनस जी ऑफ बी मायनस सी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, हे प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल, मायनस इनटू कर्ली ब्रॅकेट मध्ये जी ऑफ ए मायनस जी ऑफ बी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, या मायनस साइन मुळे पुन्हा इथील या ब्रॅकेट मधली साइन चेंज होतील, म्हणजेच हे मायनस जी ऑफ बी आहे ते प्लस जी ऑफ बी होईल, आणखी हे प्लस जी ऑफ ए आहे ते मायनस जी ऑफ ए होईल. हे तुम्हाला मिळालेलं आहे मायनस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स ची व्हॅल्यू, याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. ठीक आहे. आता इथं मी जागा अवेलेबल करतो, इथं मी जागा अवेलेबल करतो आहे. आता फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय मिळेल बघा, या ठिकाणी राईट हँड साइड्स इक्वल दिसत आहे म्हणून लेफ्ट हँड साइड्स इक्वल लिहिणार, म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम बी टू ए एफ ऑफ एक्स डीएक्स. या प्रॉपर्टी मध्ये जेव्हा आपण लिमिट इंटरचेंज करतो आहे, म्हणजे अप्पर लिमिटचं लोअर लिमिट आणि लोअर लिमिटचं अप्पर लिमिट करतो आहे, तेव्हा इथं साइन चेंज होते, पॉझिटिव्ह आहे ती निगेटिव्ह होते, किंवा निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होणार आहे. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 3. नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 3 काय आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी डीटी. या प्रॉपर्टीला चेंज ऑफ व्हेरिएबल प्रॉपर्टी असं पण आपण म्हणू शकतो. डेफिनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल असं प्रूव्ह करणारी ही प्रॉपर्टी आहे. तर याची प्रूफ मी इथं लिहितो आहे, लेट इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स प्लस सी असं असेल, then integration from a to b f of x dx is equal to g of x plus c. इथं आपण अप्पर लिमिट आणखी लोअर लिमिट मेन्शन करणार आहे. बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलेशनच्या आधारे आपण हे असं लिहू शकतो, g of b plus c मायनस g of a plus c upper limit minus lower limit is equal to g of b plus c minus, या ब्रॅकेट मध्ये साइन चेंज होतील, g of a minus c plus c minus c कॅन्सल केलं तर g of b minus g of a मिळालं. हे मला मिळालेलं आहे
इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स ची व्हॅल्यू, याला आपण इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. त्यानंतर मी याची राईट हँड साइड विचारात घेतो. राईट हँड साइड काय आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी dt इज इक्वल टू जी ऑफ टी प्लस सी, आणखीन अप्पर लिमिट आणखीन लोअर लिमिट इथं मी मेन्शन करतो, इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करणार बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसच्या आधारे जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी. इथं व्हेरिएबल टी आहे, इथं अप्पर लिमिट भरलं मायनस इथं लोअर लिमिट इज इक्वल टू जी ऑफ बी प्लस सी, या मायनस साइन मुळे ब्रॅकेट मध्ये साइन चेंज झाली, मायनस जी ऑफ ए मायनस सी प्लस सी मायनस सी कॅन्सल केलं तर मला मिळालेलं आहे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. हे मला मिळालेलं आहे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी dt ची व्हॅल्यू मिळाली. याला मी 2 असं नाव देतो, इक्वेशन नंबर 2. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. इथं तुमच्या लक्षात येईल राईट हँड साइड्स इक्वल आहेत म्हणून मी लेफ्ट हँड साइड्स इक्वल लिहू शकतो. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ टी dt असं लिहू शकतो. याचाच अर्थ डेफिनाइट इंटिग्रल इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल्स आहे. म्हणजे व्हेरिएबल्स चेंज केला तर इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू मध्ये काहीही फरक पडत नाही. व्हेरिएबल जरी चेंज केला तरी इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू रिमेन सेम. लक्षात ठेवा, या प्रॉपर्टीला चेंज ऑफ व्हेरिएबल प्रॉपर्टी असंही आपण म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 4. नेक्स्ट प्रॉपर्टी, प्रॉपर्टी नंबर 4 काय आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स वेअर a is less than c less than b. याचा अर्थ आहे की c lies between a and b. हा c हा जो पॉइंट आहे तो a आणखीन b च्या बिटवीन असेल तर हे इंटिग्रेशन मी कसं स्प्लिट करू शकतो बघा. इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx is equal to इंटिग्रेशन फ्रॉम a to c f of x dx plus integration from c to b f of x dx असं मी स्प्लिट करू शकतो. या प्रॉपर्टीला स्प्लिट ऑफ लिमिट प्रॉपर्टी असंही म्हटलं जातं. तर बघा, लेट इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x plus c असं मिळत असेल तर इथं मी लेफ्ट हँड साइड पहिल्या तर विचारात घेतो. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी, आणखीन अप्पर लिमिट आणखीन लोअर लिमिट इथं मेन्शन करणार आहे. याची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलेशनच्या आधारे याची व्हॅल्यू मिळणार आहे जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी असं मिळणार आहे. इज इक्वल टू जी ऑफ बी प्लस सी मायनस, या मायनस साइन मुळे या ब्रॅकेट मधली साइन चेंज होती, जी ऑफ ए मायनस जी ऑफ ए मायनस सी प्लस सी मायनस सी जर कॅन्सल केलं तर मला मिळणार आहे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. म्हणजेच लेफ्ट हँड साइड तुम्हाला
जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळालेला आहे, याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. ठीक आहे. आता इथं जागा अवेलेबल करतो आहे. इक्वेशन 1 ची राईट हँड साइड मला मिळालेली आहे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळालेली आहे. ठीक आहे. मी आता राईट हँड साइड विचारात घेतो आहे. तर राईट हँड साइड काय होणार बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू, इथं याचं एफ ऑफ एक्स डीएक्स इंटिग्रेशन जी ऑफ एक्स प्लस सी असल्यामुळं याचं इंटिग्रेशन म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स मला मिळणार आहे जी ऑफ एक्स प्लस सी, आणखीन याचं अप्पर लिमिट आणखी लोअर लिमिट सी टू ए टू सी आपण मेन्शन केलं, प्लस याचं सुद्धा इंटिग्रेशन काय मिळणार आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स जी ऑफ एक्स प्लस सी आहे, जी ऑफ एक्स प्लस सी, आणखीन याचं लोअर आणि अप्पर लिमिट मी मेन्शन केलं सी टू बी असं मेन्शन केलं. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट बाय फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलसच्या आधारे इथं मी लिहिणार आहे जी ऑफ सी प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे प्लस याचं सुद्धा अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट करू, म्हणजेच जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ सी प्लस सी. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला हे जी ऑफ सी ऍज इट इज राहील प्लस सी ऍज इट इज राहील, या मायनस साइन मुळे साइन चेंज होतील, मायनस जी ऑफ ए मायनस सी होईल, प्लस जी ऑफ बी प्लस सी, या मायनस साइन मुळे इथं साइन चेंज होतील, मायनस जी ऑफ सी मायनस सी. आता हे प्लस जी ऑफ सी मायनस जी ऑफ सी कॅन्सल होईल, प्लस सी मायनस सी सुद्धा कॅन्सल होईल, प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल, शिल्लक काय राहिलं बघा, हे जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए असं शिल्लक राहिलेलं आहे. याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देऊ. इक्वेशन 1 आणखी इक्वेशन 2 ची राईट हँड साइड मला इक्वल मिळालेली आहे, म्हणून मी लेफ्ट हँड साइड इक्वल लिहू शकतो, म्हणून इथं जागा अवेलेबल करतो. मी फ्रॉम 1 and 2 काय लिहू शकतो बघा, फ्रॉम 1 and 2 इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन फ्रॉम सी टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स. हे कधी पॉसिबल आहे, जर a लेस दॅन सी लेस दॅन बी असेल, सी लाईज बिटवीन ए अँड बी असेल, तर मी इंटिग्रेशनचं जे लिमिट आहे ते या पद्धतीनं स्प्लिट करू शकतो, म्हणून याला मी स्प्लिट ऑफ लिमिट प्रॉपर्टी असंही म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 5. प्रॉपर्टी नंबर 5 काय आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स. आता याची प्रूफ लिहिण्यासाठी आपण राईट हँड साइड कन्सिडर करू. कन्सिडर राईट हँड साइड. राईट हँड साइड काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स अशी राईट हँड साइड आहे. या राईट हँड साइडचं इंटिग्रेशन आय येतं असं आपण कन्सिडर करू. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ
ए प्लस बी मायनस एक्स डीएक्स. मी इथं ए प्लस बी मायनस एक्स साठी टी पुट करतो आहे. पुट ए प्लस बी मायनस एक्स इज इक्वल टू टी. जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो आहे तेव्हा डिफरन्शिएट करतो आहे. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एक्स च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर ए कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 मिळते. प्लस बी कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार. मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स -1 मिळणार आहे. इज इक्वल टू टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dt बाय dx मिळणार आहे. ठीक आहे. आता हे dx या साइडला आणलं तर dx इज इक्वल टू हे मायनस सिंबल त्या साइडला नेतो मायनस dt. म्हणजे dx इज इक्वल टू मायनस dt मला मिळालेला आहे. मी आता इथं लिहितो जेव्हा डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तुम्ही सबस्टिट्यूट करताय तेव्हा लिमिट सुद्धा चेंज होतं. हे लिमिट चेंज करण्यासाठी मी काय करतो आहे बघा. व्हेन x म्हणजे लोअर लिमिट x इज इक्वल टू a देन तुम्ही x व्हेरिएबल जो होता त्याचा व्हेरिएबल t करणार आहात. देन t इज इक्वल टू टी आपण कशासाठी पुट केलेला आहे a प्लस बी मायनस एक्स साठी. x ची व्हॅल्यू a भरणार म्हणजेच a प्लस बी मायनस ए प्लस ए मायनस ए कॅन्सल झालं तर मला मिळणार आहे b. म्हणजे x जेव्हा a असतं तेव्हा t b होणार आहे. व्हेन x इज इक्वल टू b म्हणजे अप्पर लिमिट b आहे. देन t इज इक्वल टू a प्लस बी मायनस एक्स आहे. x बद्दल b भरणार आहात म्हणजेच a प्लस बी मायनस बी हे प्लस बी मायनस बी कॅन्सल होईल इज इक्वल टू a. याचा अर्थ या ठिकाणी हे लोअर लिमिट जे आहे ते b होणार आहे आणि अप्पर लिमिट a होणार आहे. म्हणजेच हे i काय होणार बघा. i इज इक्वल टू लिमिट चेंज झालेला आहे. a बद्दल आपण b भरणार आहे लोअर लिमिट b आणि अप्पर लिमिट a. ठीक आहे. आणखी f ऑफ a प्लस बी मायनस एक्स साठी t पुट करणार आणि dx साठी मायनस dt पुट करणार मायनस dt. ओके. आता मी इथं जागा अवेलेबल करतो आहे. या ठिकाणी जागा अवेलेबल करतो. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला हे मायनस dt जे मायनस सिंबल आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. I इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन फ्रॉम b टू a f ऑफ t dt असं मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू तुम्हाला ही प्रॉपर्टी पार्ट आहे इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू मायनस जेव्हा मी लिमिट इंटरचेंज करतो आहे तेव्हा साइन चेंज होते म्हणजे मायनस b टू a होणार b टू a तेव्हा ते f ऑफ x dx म्हणजे लिमिट जेव्हा मी चेंज करतो आहे तेव्हा साइन चेंज होते. या प्रॉपर्टीच्या आधारे याचं जर मी लिमिट चेंज केलं म्हणजे b टू a आहे त्याच्या ऐवजी a टू b केलं तर हे साइन निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होणार f ऑफ t dt. म्हणजेच चेंज ऑफ लिमिट प्रॉपर्टी इथं यूज केली. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू तुम्हाला माहिती आहे की डेफिनाइट इंटिग्रल इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ t dt असंही मी लिहू शकतो. म्हणून हे f ऑफ t dt इथं t पाहिजे. ठीक आहे. इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ t dt याच्याबद्दल मी इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f ऑफ x dx असं लिहू शकतो कारण डेफिनाइट इंटिग्रल
इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल या प्रॉपर्टीच्या आधारे मी ही लिहिलं. हीच तुमची LHS आहे. म्हणजेच RHS इज इक्वल टू LHS मिळालेला आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी प्रूव्ह झालेली आहे. कुठली प्रॉपर्टी? इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू b f of a plus b minus x dx ही प्रॉपर्टी प्रूव्ह झालेली आहे. ही प्रॉपर्टी बोर्ड एक्झामला किमान 2 ते 3 वेळा विचारलेली असल्यामुळे ही प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 6. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of x dx is equal to इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of a minus x dx अशी प्रॉपर्टी नंबर 6 आहे. याची प्रूफ लिहित असताना मी राइट हँड साइड कन्सिडर करतो. कन्सिडर राइट हँड साइड इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of a minus x dx. या राइट हँड साइडचं इंटिग्रेशन I येतं असं आपण कन्सिडर करू. लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a f of a minus x dx. आता a minus x साठी आपण t पुट करू. पुट a minus x is equal to t. जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो तेव्हा डिफरन्शिएट करतो आहे. म्हणजे डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर a कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट ची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 राहते. मायनस x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x केलं तर dt बाय dx मिळणार. म्हणजेच हे dx या साइडला आणलं तर dx इज इक्वल टू मायनस dt मिळालं. हे मायनस साइड त्या साइडला लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो आहे तेव्हा लिमिट चेंज होतात. लिमिट चेंज करत असताना व्हेन इथं बघायचं लोअर लिमिट x ची व्हॅल्यू 0 आहे. x इज इक्वल टू 0 देन t इज इक्वल टू आपण a मायनस x पुट केलेला आहे. म्हणजेच a मायनस 0 होणार म्हणजेच a मिळणार. म्हणजे लोअर लिमिट मला इथं a मिळालेला आहे. व्हेन x इज इक्वल टू a म्हणजे अप्पर लिमिट a आहे. देन आता न्यू इंटिग्रेशनचं अप्पर लिमिट काय होणार? t इज इक्वल टू a मायनस x म्हणजेच a मायनस a इज इक्वल टू 0. म्हणजे लोअर लिमिट a झालं आणि अप्पर लिमिट 0 मिळालं. ठीक आहे. म्हणजे I इज इक्वल टू काय होणार बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू 0 होणार. a टू 0 लोअर लिमिट a होणार अप्पर लिमिट 0 होणार. f ऑफ a मायनस x साठी आपण t पुट केलेला आहे. f ऑफ t आणि dx साठी मायनस dt आलेला आहे. ते मायनस dt लिहिलं. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू हे मायनस सिंबल इंटिग्रेशनच्या बाहेर घेतलं तर मायनस इंटिग्रेशन फ्रॉम a टू 0 f ऑफ t dt होणार आहे. नेक्स्ट स्टेपला जेव्हा आपण लिमिट इंटरचेंज करतो तेव्हा साइन चेंज होतं. म्हणजेच I इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a टू 0 आहे त्याच्या ऐवजी 0 टू a लिहिणार. 0 टू a लिहिणार तेव्हा हे मायनस साइन होतं ते प्लस होणार f ऑफ t dt. ठीक आहे. म्हणजे इथं चेंज ऑफ लिमिट इंटरचेंज ऑफ लिमिट ही प्रॉपर्टी यूज केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथं जागा अवेलेबल करतो. डेफिनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल. इथं चेंज ऑफ व्हेरिएबल प्रॉपर्टीचा जर मी आधार घेतला तर मला काय मिळणार बघा. I इज इक्वल टू इथं व्हेरिएबल चेंज केलं म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx. आणखी हीच तुमची LHS आहे.
लेफ्ट हँड साइड हीच आहे का, म्हणजेच राईट हँड साइड इज इक्वल टू लेफ्ट हँड साइड मला मिळालेला आहे. याच्यावरून काय प्रूव्ह झालेलं आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a minus x dx असा आपल्याला मिळालेला आहे. तर ही जी प्रॉपर्टी आहे ही बोर्ड एक्झाम मध्ये किमान 4 ते 5 वेळा विचारलेली असल्यामुळे ही प्रॉपर्टी मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पैकी एक प्रॉपर्टी आहे. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 7. ही 7 नंबरची जी प्रॉपर्टी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पैकी एक प्रॉपर्टी आहे. बोर्ड एक्झाम मध्ये ही प्रॉपर्टी किमान 10 ते 12 वेळा विचारली गेलेली आहे. यावेळी सुद्धा ती विचारली जाऊ शकते. तेव्हा काय प्रॉपर्टी आहे बघा, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of 2a minus x dx. आता याचं प्रूफ लिहित असताना लेट इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन I1 येतं प्लस याचं इंटिग्रेशन I2 येतं असं आपण कन्सिडर करू. याला इक्वेशन नंबर मी 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर मी I2 कन्सिडर करणार आहे. कन्सिडर I2 काय आहे बघा, I2 इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of 2a minus x dx. 2a minus x साठी मी t पुट करतो. पुट 2a minus x इज इक्वल टू t. जेव्हा आपण सबस्टिट्यूट करतो तेव्हा डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x वी गेट. x च्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्शिएट केलं तर मला काय मिळणार बघा, 2a कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह ऑलवेज 0 असते, मायनस x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येणार इज इक्वल टू t ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x dt बाय dx. हे dx या साइडला आणतो, dx इज इक्वल टू मायनस त्या साइडला नेलं तर मायनस dt होणार. dx इज इक्वल टू मायनस dt मिळालेलं आहे. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करतो डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तेव्हा लिमिट चेंज होतात. आता लिमिट चेंज कशी होतात बघा, इथं लोअर लिमिट 0 आहे, म्हणजेच when x is equal to 0 then t is equal to आपण मानलेला आहे 2a minus x, म्हणजेच t is equal to 2a minus 0 is equal to 2a. म्हणजे नवीन इंटिग्रेशनचं लोअर लिमिट 2a राहणार आहे. नेक्स्ट इथं अप्पर लिमिट a दिसत आहे, म्हणजेच when x is equal to a then t is equal to 2a minus x आपण सबस्टिट्यूट केलेला आहे, म्हणजेच t is equal to 2a minus a कारण x ची व्हॅल्यू a आहे is equal to 2a minus a is equal to a. म्हणजे लोअर लिमिट 2a होणार आणि अप्पर लिमिट a होणार आहे. म्हणजेच I2 काय होणार बघा, I2 is equal to इंटिग्रेशन फ्रॉम 2a to a f of 2a minus x साठी t पुट करणार आणि dx साठी मायनस dt पुट करणार. आता नेक्स्ट स्टेपला मी इथं जागा अवेलेबल करतो. या ठिकाणी काय होणार बघा, I2 इज इक्वल टू हे जे मायनस सिम्बॉल आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो, मायनस इंटिग्रेशन ऑफ 2a to a f of t dt असं होणार आहे. नेक्स्ट स्टेपला I2 इज इक्वल टू
बाय इंटरचेंज ऑफ लिमिट या प्रॉपर्टीच्या आधारे, इथं लिमिट जर मी इंटरचेंज केलं म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांची पोझिशन बदलली म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम a टू 2a f ऑफ t dt, कारण जेव्हा मी लिमिट इंटरचेंज करतो आहे तेव्हा साइन चेंज होतं, म्हणजे निगेटिव्ह साइनचं पॉझिटिव्ह साइन झालेलं आहे. I2 इज इक्वल टू, तुम्हाला माहिती आहे की डेफिनाइट इंटिग्रल इंडिपेंडंट ऑफ व्हेरिएबल असतं, त्या प्रॉपर्टीच्या आधारे इंटिग्रेशन फ्रॉम a टू 2a f ऑफ x dx असं मी लिहू शकतो. ठीक आहे. आता I2 ची व्हॅल्यू मला इंटिग्रेशन फ्रॉम a टू 2a f ऑफ x dx अशी मिळालेली आहे. तर ही इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे. इथे मी जागा अवेलेबल करतो. नाउ इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a f ऑफ x dx इज इक्वल टू I1 माझं ऍज इट इज आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx I1 ऍज इट इज आहे, प्लस I2 ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे इंटिग्रेशन फ्रॉम a टू 2a f ऑफ x dx अशी मिळालेली आहे. ती ही व्हॅल्यू इथं पुट केलेली आहे I2 ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इज इक्वल टू इथं बघायचं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम a टू 2a f ऑफ x dx. इथं लिमिट स्प्लिट केलेला आहे. स्प्लिट ऑफ लिमिट प्रॉपर्टीच्या आधारे मी हे असं लिहू शकतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a f ऑफ x dx असं लिहू शकतो. म्हणजेच लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड तुम्हाला इक्वल मिळालेले आहेत. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड असं मला मिळालेलं आहे. म्हणजेच काय प्रूव्ह झालेलं आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 2a f ऑफ x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f ऑफ 2a मायनस x dx असं प्रूव्ह झालेलं आहे. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी नंबर 8. लास्ट प्रॉपर्टी 8 बघण्याआधी आपल्याला इवन फंक्शन अँड ऑड फंक्शन हा कन्सेप्ट माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. 11th स्टँडर्ड मध्ये आपण इवन फंक्शन आणि ऑड फंक्शनचा कन्सेप्ट बघितला होता, पण पुन्हा एकदा मी तो रिवाइज करतो आहे. इवन फंक्शन म्हणजे काय असतं बघा. अ फंक्शन f is said to be an even function if f of minus x is equal to f of x for all x belongs to R. जर f of minus x is equal to f of x आपल्याला मिळत असेल तर त्या फंक्शनला आपण इवन फंक्शन असं म्हणतो आहे. बघा, फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे f of x is equal to 3x² plus 4. हे फंक्शन इवन फंक्शन आहे की ऑड फंक्शन आहे हे आपल्याला डिसाइड करायचं आहे. याच्यासाठी रिप्लेस x बाय मायनस x. x ला मी रिप्लेस करतो आहे मायनस x न, म्हणजे f ऑफ मायनस x इज इक्वल टू 3 इंटू मायनस x स्क्वेअर प्लस 4 इज इक्वल टू 3 इंटू निगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, म्हणजे मायनस x चा स्क्वेअर केला तर तो x स्क्वेअर मिळणार प्लस 4. म्हणजेच हे तुम्हाला पुन्हा f ऑफ x मिळालेला आहे. म्हणजे f ऑफ मायनस x इज इक्वल टू f ऑफ x मिळालं. म्हणून f ऑफ x इज इक्वल टू 3x² प्लस 4 इज अन इवन फंक्शन. हे आपलं
इवन फंक्शन आहे, कारण f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मिळतं, म्हणून हे फंक्शन इवन फंक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. समजा माझ्याकडे एक फंक्शन आहे f ऑफ x इज इक्वल टू 2 cos x प्लस 4. मी यामध्ये रिप्लेस करतो आहे x ला, x रिप्लेस x बाय मायनस x. इथं f ऑफ मायनस x इज इक्वल टू 2 इंटू cos ऑफ मायनस x प्लस 4 इज इक्वल टू 2 इंटू cos मायनस थीटा, cos मायनस थीटा इज इक्वल टू cos थीटा मिळतं, म्हणून cos ऑफ मायनस x cos x मिळणार प्लस 4. म्हणजे हे पुन्हा तुम्हाला f ऑफ x मिळालेला आहे, म्हणजे f ऑफ मायनस x इज इक्वल टू f ऑफ x मिळालं, म्हणून हे जे फंक्शन आहे f ऑफ x इज इक्वल टू 2 cos x प्लस 4 हे इवन फंक्शन आहे. कुठलं फंक्शन आहे? इवन फंक्शन आहे. ठीक आहे. जर f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू f ऑफ x मिळत असेल तर त्या फंक्शनला आपण इवन फंक्शन असं म्हणतो आहे. cos x, sec x, ऑल इवन पॉवर ऑफ x या पॅटर्न मध्ये असणारी जी फंक्शन्स आहेत ती फंक्शन्स इवन फंक्शन्स असतात. आता आपल्याला ऑड फंक्शन्स बघायचं आहे. चला ऑड फंक्शन म्हणजे काय बघू. आता आपण बघितलं f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू f ऑफ x मिळत असेल तर त्या फंक्शनला आपण इवन फंक्शन असं म्हणतो आहे. आणखी ऑड फंक्शन म्हणजे काय बघा. अ फंक्शन f is said to be an odd function if f of minus x is equal to minus f of x for all x belongs to R. जर f of minus x is equal to minus f of x मिळत असेल तर त्या फंक्शनला आपण ऑड फंक्शन असं म्हणणार आहे. बघा इथे मी एक एक्झाम्पल घेतो आहे. f of x is equal to x cube plus x. मी रिप्लेस करतो आहे, रिप्लेस x बाय मायनस x. इथं x ला रिप्लेस केलं मायनस x न, म्हणजे f ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस x क्यूब प्लस मायनस x इज इक्वल टू निगेटिव्ह. बेस जर निगेटिव्ह असेल आणि पॉवर ऑड असेल तर त्याचा आन्सर निगेटिव्ह येतं, म्हणजे मायनस x क्यूब मिळणार प्लस मायनस मायनस एक्स. याच्यातून मी मायनस सिम्बॉल कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये एक्स क्यूब प्लस एक्स राहणार इज इक्वल टू हे मायनस सिम्बॉल ऍज इट इज. या ब्रॅकेट साठी मी f ऑफ x लिहू शकतो, म्हणजे f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस f ऑफ x मिळालं, म्हणून हे जे गिवन फंक्शन आहे f ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स इज अन ऑड फंक्शन. हे काय आहे? ऑड फंक्शन आहे, कारण f ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस f ऑफ x मिळालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो आहे. f ऑफ x इज इक्वल टू कोसेक x प्लस टॅन x. मी या ठिकाणी x ला रिप्लेस करतो आहे मायनस x न. रिप्लेस x बाय मायनस x. x ला जर मी मायनस x न रिप्लेस केलं तर f ऑफ मायनस x इज इक्वल टू कोसेक ऑफ मायनस x प्लस टॅन ऑफ मायनस x होणार इज इक्वल टू कोसेक मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कोसेक थीटा. याच्यावरून मायनस कोसेक x मिळणार. इथं टॅन ऑफ मायनस x म्हणजे मायनस टॅन x मिळणार. इथं जर मी मायनस सिम्बॉल कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये कोसेक x प्लस टॅन x शिल्लक राहील इज इक्वल टू मायनस हे ब्रॅकेट म्हणजेच f ऑफ x आहे. म्हणजेच तुम्हाला मिळालेलं आहे f ऑफ मायनस x इज इक्वल टू मायनस f ऑफ x. देयरफॉर f ऑफ x इज an odd function. f of x is an odd function आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे बघा इवन फंक्शन कधी असतं?
एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स मिळत असेल तर त्या फंक्शनला आपण इव्हन फंक्शन म्हणतो. आणखी एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स मिळत असेल तर त्या फंक्शनला आपण ऑड फंक्शन असं म्हणतो आहे. एवढे बेसिक कन्सेप्ट जर आपल्याला समजले असतील तर प्रॉपर्टी 8 आपल्याला समजू शकेल. आज आपण इथं थांबणार आहोत. प्रॉपर्टी 8 नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.